औरंगाबाद जिल्हा कृषी कर्मचारी पतसंस्थाच्या आजच्या 57व्या वार्षिक सभेचं आज नियोजन एकदम खेळीमेळीच्या वातावरणात झालं। आमच्या सभेमध्ये विविध प्रश्नावर ज्येष्ठ आणि काही नवीन सभासदाबाबत प्रश्न उत्तर चर्चा झाली। त्यामध्ये आम्ही सर्व प्रश्नांचे शंकाचे निरसन करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आणि एक नवीन विवाह भेट योजना जे की नवीन आमच्याकडे कृषी विभागात जे जॉईन होतील त्यांच्या विवाहासाठी आम्ही एक कृषी विवाह योजना म्हणून या वर्षीपासून चालू केलेली आहे। तसेच कर्ज मर्यादा सुद्धा वाढवलेली आहे। अशा बऱ्याच प्रश्नावर आम्ही या सभेमध्ये चर्चा केलेली आहे आणि सर्व चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेली आहे। आज विद्यार्थ्यांचा गौरव सत्कार करण्यात आला, त्या बाबतीत काय सांगाल? विद्यार्थ्या बाकीच्या पालकांना असं उत्तेजन मिळावं की बा आपल्या पण पालकाचा उद्या भविष्यात इथं या स्टेजवर आपल्या पण पालकाचा सत्कार व्हावा, जेणेकरून तेही आपल्या पाल्यांना कुठेतरी मोटिवेट करून 10वी किंवा 12वीच्या मार्कामध्ये त्यांना कुठेतरी वाढ मिळून आपल्या पाल्यांचा पण इथं सत्कार व्हावा अशा हेतूने आपण इथं जे मेरिटमध्ये आलेले असतील त्यांना चांगले कॉलेज मिळालेले असतील अशा सर्व पाल्यांचा आणि पाल्यांच्या पालकाचा सुद्धा सत्कार आपण इथं केलेला आहे। पतपेढीच्या सदस्यांना आपण काय आवाहन करणार? पतपेढीच्या सदस्यांना एवढेच सांगू इच्छितो, आपण जे कर्ज घेतलेले आहे त्याचा नियमित हप्ता वेळेवर भरा, जेणेकरून आपली पतपेढी डबघाईस न जाता चांगल्या प्रॉफिटमध्ये जाईल। या उद्देशाने सगळ्यांनी वेळेवर आपला कर्जाचा हप्ता वेळेवर भरावा। मी रामभाऊ जयसिंग साळुंके, पतसंस्थेचा अध्यक्ष। माझ्या बाजूनं सचिव कारले साहेब, या बाजूनं आमचे मार्गदर्शक सोनने साहेब, पलीकडनं आमचे माझे म्हणजे बरेच दिवसाचे डायरेक्टर आहेत निकम साहेब। दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी औरंगाबाद जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतपेढीची 57वी वार्षिक सभा आनंदात म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। काही सभासदांचे प्रश्न होते, काही त्यांच्या सर्व प्रश्नांचं संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी समाधान केलं आणि पतसंस्थेची जी वाढ आहे ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली उलाढाल, याबाबत कुठलीही शंका नाही आणि अशीच पतसंस्था आमची प्रगतीत राहील आणि पुढच्या वर्षी जास्तीत जास्त डिव्हिडंड देण्याचा आम्ही प्रयत्न करू। आज सर्वसाधारण सभेमध्ये काय काय गोष्टी घडल्या? आज आम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी लोनची मर्यादा आहे ती वाढवली, जो व्याजदर होता तो ॲज इट इज ठेवला, एक नवीन कुटुंब कल्याण योजना चालू केली, एक हेल्थ इन्शुरन्स बाबत चर्चा झाली खेळीमेळीच्या, त्याच्यावर सुद्धा संचालक मंडळ पुढच्या बैठकीमध्ये निर्णय घेणार आहे आणि त्याचप्रमाणे नवीन एज्युकेशनल लोन मुलांसाठी देण्याचे त्या बाबतीतही संचालक मंडळ चर्चा करून निर्णय घेणार आहे। या 2-3 नवीन बाबी ॲड केल्या आम्ही याच्यामध्ये आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार केला। काय आमच्या सभासदांचे पाल्य NIT MBBS यासाठी पात्र झाले, 12वीला उत्तीर्ण चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले, त्याबद्दल आम्ही सर्व पाल्यांचा सत्कार केला आणि नवीन आम्ही विवाह भेट योजना सभासदांच्या पाल्यांच्या लग्नामध्ये आम्ही विवाह भेट योजना चालू केली, नवीन योजना। सभासदांना काय आव्हान करणार? आम्ही सभासद एवढंच आव्हान करणार की तुम्ही जे कर्ज घेतलं त्याचे हप्ते रेग्युलर फेडा, त्यामुळेच आपली पतसंस्था वाढणार आहे। जर सभासदांनी व्याज आणि मुद्दल वेळेवर दिली तरच पतसंस्थेची वाढ होणार आहे आणि पतसंस्था पुढे प्रगती करणार आहे आणि संस्थेचं धोरणच आहे सभासद संख्या वाढवायची। सर्वसाधारण सभेसाठी मी चौधरी जवळपास 22 वर्षापासून या संस्थेचा सभासद असून आणि या संस्थेने चांगल्या प्रकारे वाटचाल केलेली आहे। संस्था ही नेहमीच अडीअडचणीच्या काळात मदतीला येत असते हे आणि संस्था ही अजूनपर्यंत माझ्या 22 वर्षाच्या सभासदाच्या काळात कधी तोट्यात आली नाही आणि नफ्यात आलेली आहे। अशीच ही नवीन डायरेक्टर मंडळींनी पुढे चालवावी अशी मी अपेक्षा करतो। जनतेला काय आव्हान करणार तुम्ही? जनतेला म्हणजे आमच्या जेवढे कर्मचारी जे सभासद आहेत त्या सर्व सभासदांनी या संस्थेचे लवकरात लवकर सभासद व्हावे आणि या सोसायटीचा सर्वांनी कसा फायदा घेता येईल याचा विचार करावा। काय नाव आपलं? मी चौधरी यशवंत, सहाय्यक कृषी अधिकारी, या सोसायटीचा सभासद।